हॅलो फ्रेंड्स, आज आपण ट्रान्सपोर्टेशन इन ॲनिमल्स अँड प्लांट्सचा पार्ट 2 बघणार आहोत. मागच्या पार्टमध्ये आपण ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे काय, त्याचे वेगवेगळे कंपोनंट्स कुठले आहेत, हार्ट, त्याच्यानंतर ब्लड व्हेसल्स आणि ब्लड हे 3 कंपोनंट, त्यातले 2 कंपोनंट आपण बघितले होते. ब्लड म्हणजे काय, त्याचे वेगवेगळ्या सेल्स कुठल्या आहेत, त्या सेल्सचं वेगवेगळं फंक्शन काय आहे, आणि ब्लड व्हेसल्स म्हणजे काय, 3 प्रकारचे ब्लड व्हेसल्स कुठल्या कुठल्या आहेत, आर्टरीज, व्हेन्स, कॅपिलरीज आणि त्यांचं फंक्शन काय, इथपर्यंतचा पार्ट आपण पहिल्या पार्टमध्ये बघितलेला होता. आता ह्या पार्टमध्ये आपण त्याचा पुढचे काही गोष्टी शिकणार आहोत. दॅट इज बेसिकली द मेन प्रायमरी ऑर्गन इन आवर ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टीम, दॅट इज कॉल्ड हार्ट. स्ट्रक्चर ऑफ द हार्ट. हार्ट, अ हॉलो मस्क्युलर बॅग लाईक ऑर्गन मेड अप ऑफ पॉवरफुल मसल्स. हार्ट म्हणजे काय आहे, एक हॉलो पोकळ असा एक मस्क्युलर बॅग आहे, बॅगसारखा एक ऑर्गन आहे आणि जो पॉवरफुल मसल्सपासून तयार झालेला आहे. इट इज अप्रॉक्सिमेटली द साईज ऑफ अ क्लोज्ड फिस्ट ऑफ एन इंडिव्हिज्युअल. एखाद्या व्यक्तीचं हार्टचा साईज काय असतो, तर त्याचं क्लोज्ड फिस्ट जे असतं, मूठ जी म्हणतो आपण, त्या आकाराचं त्याचं हार्ट असतं. खाली पिक्चर तुम्हाला हार्टचं दाखवलेलं आहे बघा. ते थोडंसं एका साईडला टिल्ट झालेलं तुम्हाला दिसतं, असं स्ट्रेट नसतं ते. इट इज लोकेटेड इन द चेस्ट रिजन बिटवीन दी लंग्स. आपली जी चेस्ट आहे, 2 साईडला लंग्स असतात आणि सेंटरला त्या चेस्टच्या किंवा त्या लंग्सच्या सेंटरला आपलं हार्ट किंवा त्या 2 लंग्सच्या मध्ये आपलं हार्ट असतं. त्या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसतंय की रिबकेज आहे, लंग्स आहेत रिबकेजच्या आत आणि मध्ये तिथं हार्ट दिसतंय. द टॅपर्ड एंड ऑफ द हार्ट इज नोन ॲज द ॲपेक्स अँड इज पॉइंटेड फॉरवर्ड्स अँड टुवर्ड्स दी लेफ्ट. त्या पिक्चरमध्ये तुम्हाला ॲपेक्स पण हार्टचं दिसतंय. तो जो पॉइंटेड पार्ट आहे, मगाच्या स्लाईडमध्ये तुम्हाला हार्टचा शेप दिसला होता, त्याच्या खाली एक पॉइंटेड पार्ट दिसला होता, त्याला म्हटलं जातं ॲपेक्स. हे ॲपेक्स जे असतं हे थोडंसं पुढच्या बाजूला आणि लेफ्ट साईडला थोडंसं तिरकं असं असतं. It is divided into left and right parts of earth by a thick vertical muscular wall known as the septum. आता हार्ट जे आहे हे 2 पार्टमध्ये डिव्हाइड झालेलं असतं, लेफ्ट आणि राईट पार्टमध्ये. आणि हे कशाने डिव्हाइड झालेलं असतं, एक थिक मस्क्युलर वॉल त्याच्यामध्ये असते, ज्याला म्हणलं जातं सेप्टम. तिथं खाली जे पिक्चर दाखवलेले तिथं रेड कलरच्या ब्रॅकेटमध्ये, हे रेड कलरच्या स्क्वेअरमध्ये तुम्हाला त्याचं नाव दाखवलेलं आहे बघा, ज्याला तिथे त्यांनी सेप्टम असं म्हणलेलं आहे. हार्टच्या उभा जो पडदा असतो मध्ये, दॅट इज कॉल्ड सेप्टम. आणि ह्या सेप्टमने हार्टचा लेफ्ट आणि राईट असे 2 पार्ट पडलेले असतात. The left and right parts of the heart are further divided into upper and lower chambers. आता हा जो मधला पडदा आहे त्यांनी सरळ सरळ 2 भाग तयार केलेले असतात, पण पुन्हा आडवं सुद्धा हार्टचे 2 भाग तयार झालेले असतात, खालचा आणि वरचा. पण तिथं मध्ये पडदा नसतो, तर वॉल्स असतात, पण चेंबर्स ते वेगवेगळे झालेले असतात. त्या शेजारच्या पिक्चरमध्ये तुम्हाला मी रेड लाईननी खालचा आणि वरचे 2 चेंबर, अप्पर चेंबर आणि लोअर चेंबर्स दाखवलेले आहेत बघा. म्हणजे एकूण जर विचार केला तर हार्टचे 4 वेगवेगळे चेंबर्स आपल्याला बघायला मिळतात. दस हार्ट इज डिवायडेड इंटू 4 चेंबर्स. त्यामुळं हार्ट जे आहे हे 4 चेंबर्समध्ये डिवाइड झालेले. कुठले कुठले चेंबर्स आहेत ते, राईट एट्रियम ऑर राईट ऑरिकल अँड राईट व्हेंट्रिकल. म्हणजे ॲट्रियम हे वरच्या बाजूला असतं, राईट साईडला एक ॲट्रियम आहे ज्याला ऑरिकल पण म्हणतात, आणि त्याच्या खालचा जो पार्ट आहे त्याला म्हणतात व्हेंट्रिकल. राईट साईडला एक व्हेंट्रिकल तुम्हाला दिसतंय, त्या फिगरमध्ये तुम्हाला दाखवलेले बघा. राईट वरच्या बाजूला राईट एट्रियम दिसतंय, त्याच्या खालच्या बाजूला तिरक असं राईट व्हेंट्रिकल दिसतंय, आणि लेफ्ट साईडला वरच्या बाजूला लेफ्ट ॲट्रियम किंवा लेफ्ट ऑरिकल आणि खालच्या बाजूला लेफ्ट व्हेंट्रिकल. म्हणजे जे त्याचे आडवे पोर्शन जे झालेले आहेत, तर अपर पार्ट्स आर ॲट्रियम्स आणि लोअर पार्ट्स आर व्हेंट्रिकल, आणि पुन्हा राईट आणि लेफ्ट असे हार्टचे 4 चेंबर्स आपल्याला तयार झालेले दिसतात. शेजारच्या पिक्चरमध्ये क्लिअर कट ते डिस्टिंग्विश करून तुम्हाला दाखवलेलं आहे. The opening of the atria into the ventricles are guarded by valves which prevent the backflow of the blood into the atria. आता हे जे ॲट्रिया आहेत वरच्या बाजूला, त्याच्यातनं ब्लड खाली व्हेंट्रिकलमध्ये फ्लो होत असतं. शेजारच्या पिक्चरमध्ये तुम्हाला ते दिसत आहेत बघा. आणि हे वरनं खाली येणारं जे ब्लड आहे हे पुन्हा उलटं वरती जाऊ नये म्हणून त्याच्यामध्ये एका साईडला ओपन होणारे व्हॉल्व्स तिथं बसवलेले असतात, की ज्याच्यामुळं काय होतं की व्हेंट्रिकलमधलं ब्लड पुन्हा वरती उलटं ॲट्रियाजमध्ये वरच्या चेंबरमध्ये
जाऊ शकत नाही, कारण हे जे चेंबर्स आहेत हे काय होत असतात, स्क्वीज होत असतात, कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स होत असतात. मग वरचा चेंबर ज्यावेळी कॉन्ट्रॅक्ट होतो त्यावेळी ब्लड खाली पुश होतो, आपण पुढच्या पार्टमध्ये ते बघणार आहे. खालचा पार्ट ज्यावेळी पुन्हा कॉन्ट्रॅक्ट होतो त्यावेळी ते ब्लड पुन्हा वरती सरकण्याची शक्यता आहे, पण तिथं ते व्हॉल्व्स असल्यामुळं काय होतं, उलटा रिव्हर्स फ्लो तिथं रिस्ट्रिक्ट केला जातो. त्या शेजारच्या पिक्चरमध्ये तुम्हाला कुठले कुठले व्हॉल्व्स आहेत ते तिथं दाखवलेले आहेत बघा, आणि त्याचं एक पिक्चर तुम्हाला दिसेल. पल्मोनरी व्हॉल्व आहे, हे पुन्हा आपण बघणार आहोत. ट्रायकस्पिड व्हॉल्व आहे, एओर्टिक व्हॉल्व आहे, त्याच्यानंतर तिकडच्या बाजूला तुम्हाला दुसरा एक मायट्रियल व्हॉल्व दिसतोय. असे 3-4 प्रकारचे व्हॉल्व्स आपल्या हार्टमध्ये असतात, आणि ते कुठं असतात, वरचं एट्रिया आणि खाली असणारे व्हेंट्रिकल्स ह्याच्यामध्ये ते व्हॉल्व्स असतात टू रिस्ट्रिक्ट द रिव्हर्स फ्लो ऑफ द ब्लड. द ह्युमन हार्ट इज प्रायमरीली अ मेकॅनिकल पंप. फंक्शनिंग ऑफ द हार्ट आपण बघितलं तर तुम्हाला एक लक्षात येईल की ह्युमन हार्ट जे आहे हे एका पंपसारखं काम करत असतं. पंपचं काम काय असतं, कुठलंही लिक्विड पुढच्या बाजूला पुश करणं. तसं हार्टचं काम काय आहे, जे ब्लड आहे ते पुढच्या बाजूला पुश करत राहणं. फ्रॉम द मोमेंट द हार्ट डेव्हलप्स टिल द डेथ ऑफ एन इंडिव्हिज्युअल द हार्ट कंटिन्युअसली कॉन्ट्रॅक्ट्स अँड रिलॅक्सेस. जेव्हापासनं एखाद्या बेबीचं हार्ट तयार होतं तेव्हापासनं हे हार्ट कंटिन्युअसली कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स होत असतं. कुठपर्यंत, जोपर्यंत तो इंडिव्हिज्युअल जिवंत आहे, म्हणजे टिल दिट्स डेथ, त्याच्या मृत्यूपर्यंत हे हार्ट जे आहे हे कंटिन्युअसली रिलॅक्स होत असतं, कॉन्ट्रॅक्ट होत असतं, रिलॅक्स होत असतं, कॉन्ट्रॅक्ट होत असतं. ही प्रोसेस कधीही थांबत नाही. ज्यावेळी ती प्रोसेस संपते त्यावेळी आपण म्हणतो दॅट इंडिव्हिज्युअल इज डेड. The powerful contraction of the heart pumps blood into the blood vessels which travels to the lungs and other body parts. हे जे पॉवरफुल कॉन्ट्रॅक्शन आहे हार्टचं, त्याच्यामुळं काय होतं, आतलं जे ब्लड आहे ते फुल प्रेशरनी ब्लड व्हेसलमध्ये पुश केलं जातं की जे ब्लड लंग्सकडनं आणि इतर बॉडी पार्टकडे फ्लो होत असतं. म्हणजे हा कॉन्ट्रॅक्शनमुळे काय होतं, ते ब्लड बाहेरच्या बाजूला त्या ब्लड व्हेसल्समध्ये पुश केलं जातं की जे आपल्या बॉडी पार्ट्सपर्यंत पोचू शकतं. The deoxygenated blood is collected by several veins from various parts of the body. पहिल्या पार्टमध्ये बघितलं आपण की सेल्सकडनं हे सगळं कार्बन डायऑक्साईड गोळा केलेलं, ऑक्सिजन नसलेलं जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे हे काय करतात, ह्या व्हेन्स वेगवेगळ्या बॉडी पार्ट्सकडनं कलेक्ट करतात. आता शेजारच्या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसत आहेत बघा, त्या ब्ल्यू कलरच्या ज्या व्हेन्स आहेत, एक खाली व्हेन आहे, एक वरती व्हेन आहे. वरची व्हेन जी आहे म्हणजे बॉडीच्या वरच्या, हार्टच्या वरच्या पार्टकडनं डिऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन हार्टकडे येणारी जी वेन आहे दॅट इज कॉल्ड सुपिरियर वेना कावा. हार्टच्या खालचे जे बॉडी पार्ट्स आहेत तिकडनं कडनं डिऑक्सिजनेटेड ब्लड हार्टमध्ये आणणारी दॅट इज इन्फिरियर वेना कावा. ह्या दोन्ही व्हेन्स तुम्हाला शेजारच्या पिक्चरमध्ये दाखवलेले आहेत. आता ह्या ज्या व्हेन्स ज्या गोळा होतात, वरच्या पार्टकडनं ज्या येणाऱ्या व्हेन्स आहेत, व्हेन्स मर्ज टू फॉर्म सुपेरियर व्हेना कावा अँड इन्फेरियर व्हेना कावा थ्रू विच डिऑक्सिजनेटेड ब्लड इज पोर्ड इनटू राईट एट्रियम. आता खालच्या फिगरमध्ये तुम्हाला हा ब्लड फ्लो हार्टमधला हा कसा कसा होतो ह्याचे डायरेक्शन्स दाखवलेले आहेत, त्या नीट स्टडी करूया. ह्या सगळ्या ज्या व्हेन्स येणाऱ्या बॉडीकडनं आहेत, मगाशी मी सांगितलं तसं बॉडीच्या वरच्या पार्टकडनं येणाऱ्या व्हेन्स ज्या सगळ्या आहेत त्या सगळ्या एकत्र मर्ज होतात, त्याची सुपिरियर व्हेना कावा तयार होते. आणि बॉडीच्या खालच्या पार्टकडनं येणाऱ्या व्हेन्स सगळ्या आहेत त्या सगळ्या एकत्र होतात आणि त्याची इन्फिरियर व्हेना कावा तयार होते. आणि ह्या दोन्ही सुपिरियर व्हेना कावा आणि इन्फिरियर व्हेना कावा आपल्या हार्टच्या राईट एट्रियममध्ये हे डिऑक्सिजनेटेड ब्लड आणून पोअर करतात. तिथं तुम्हाला मी एक डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन खालच्या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसतंय बघा. स्क्वेअर कलरचं रेड हार्ट दाखवले, त्याच्या 4 चेंबर दाखवलेत, राईट एट्रियम, लेफ्ट एट्रियम, राईट व्हेंट्रिकल, लेफ्ट व्हेंट्रिकल. तर राईट एट्रियममध्ये तुम्हाला दिसतील वर्ण सुपिरियर व्हेना कावा आणि इन्फिरियर व्हेना कावा दोन्ही आणून ते ब्लड जे आहे ते ब्ल्यू कलरचे जे ॲरो आहेत दॅट इज डिऑक्सिजनेटेड ब्लड, ते ब्लड आणून राईट एट्रियममध्ये आपल्या टाकत असतात. राईट एट्रियम कॉन्ट्रॅक्ट्स अँड पुशेस ब्लड डाऊन इन टू राईट व्हेंट्रिकल. त्या पिक्चरमध्ये पुन्हा जर तुम्ही बघितलं तर राईट एट्रियममधनं ब्लड काय होतं, राईट व्हेंट्रिकलकडे आत पुश केलं जातं. त्यावेळी राईट एट्रियम काय होतं, कॉन्ट्रॅक्ट होतं, प्रेस होतं आणि ते ब्लड काय करतं, राईट व्हेंट्रिकलमध्ये पुश करतं. ओपनिंग ऑफ राईट एट्रियम इन टू राईट व्हेंट्रिकल इज गार्डेड बाय ट्रायकस्पिड व्हॉल्व प्रिव्हेंट्स बॅकफ्लो ऑफ ब्लड इनटू एट्रियम. आता राईट एट्रियममधनं राईट व्हेंट्रिकलमध्ये ब्लड ज्यावेळी पुश होतं त्यावेळी पुन्हा ज्यावेळी राईट व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होणार आहे त्यावेळी ते ब्लड वरती उलटं येऊ नये एट्रियममध्ये, म्हणून त्या दोन्हीच्यामध्ये
ट्रायकस्पिड व्हॉल्व एक लावलेला असतो. ट्रायकस्पिड व्हॉल्व म्हणजे काय, ज्याचे 3 पार्ट असतात. दॅट इज इट इज वाय इट इज कॉल्ड ट्रायकस्पिड व्हॉल्व. आणि हा व्हॉल्व काय करतो, ज्यावेळी व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होतं त्यावेळी तो क्लोज होतो आणि व्हेंट्रिकलमधनं एट्रियममध्ये ब्लड येऊन देत नाही. राईट व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट्स अँड पुशेस डिऑक्सिजनेटेड ब्लड इन टू लंग्स थ्रू पल्मोनरी आर्टरी. आता खालचं जे राईट व्हेंट्रिकल आहे ते काय होतं, कॉन्ट्रॅक्ट होतं आणि त्याच्यात वरचं राईट एट्रियममधनं आलेलं डिऑक्सिजनेटेड जे ब्लड आहे ते ब्लड ते काय करतं, पल्मोनरी आर्टरीमध्ये पुश करतं. ही आर्टरी काय करते, ते ब्लड घेऊन लंग्समध्ये पोचवते. ओपनिंग बिटवीन राईट व्हेंट्रिकल अँड पल्मोनरी आर्टरी इज गार्डेड बाय सेमिल्युनार व्हॉल्व. आता ह्याच्यामध्ये सुद्धा राईट व्हेंट्रिकल आणि जी पल्मोनरी आर्टरी आहे ह्याच्यामध्ये सुद्धा एक व्हॉल्व असतो, दॅट इज कॉल्ड सेमिल्युनार व्हॉल्व. म्हणजे अर्धचंद्र, सेमिल्युनार, ल्युनार मीन्स मून, तर सेमिल्युनार म्हणजे अर्धचंद्रासारखा व्हॉल्व असतो जो काय करतो, एकाच साईडनी फक्त फ्लो ब्लडचा होऊन देतो. शेजारच्या पिक्चरमध्ये तुम्ही जर बघितलं तर खालच्या बाजूला राईट व्हेंट्रिकलमधनं तो ब्ल्यू कलरचा ॲरो निघालाय आणि तो काय करतोय, डिऑक्सिजनेटेड ब्लड त्या पल्मोनरी आर्टरीमधनं लंग्समध्ये सप्लाय करतोय. गॅसेस आर एक्सचेंज्ड इन कॅपिलरी नेटवर्क इन लंग्स. आता हे ब्लड पल्मोनरी आर्टरीतनं आपल्या लंग्समध्ये आलं, लंग्समध्ये पुन्हा कॅपिलरीचं नेटवर्क तयार झालेलं असतं, मागच्या पार्ट आठवा. आणि ह्या कॅपिलरी नेटवर्कमध्ये काय होतं, ऑक्सिजनची आणि कार्बन डायऑक्साईडची एक्सचेंज ही ब्लड आणि एअरमध्ये होते. ऑक्सिजन इन लंग्स इज ॲडेड टू ब्लड, कार्बन डायऑक्साईड इज रिमूव्ड फ्रॉम ब्लड विच इज एक्झेल्ड आउट थ्रू लंग्स. खालच्या पिक्चरमध्ये दाखवलं आहे, इकडनं ते ब्लड आतमध्ये जाते, त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचे मॉलिक्युल्स तुम्हाला दिसत आहेत, ते ब्लड लंग्समध्ये ते रिमूव्ह केले जातात, लंग्समध्ये ऑक्सिजन ॲड केला जातो आणि लंग्समधनं बाहेर येणारं जे ब्लड आहे त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला प्युअर ऑक्सिजनेटेड ब्लड हे मिळत असतं. कार्बन डायऑक्साईड इन द ब्लड इज ट्रान्सपोर्टेड टू लंग्स बाय हिमोग्लोबिन. मगाची आपण मागच्या पार्टमध्ये हे सगळं बघितलेलं आहे की हा जो सेल्सकडनं कार्बन डायऑक्साईड जो आणला जातो हे कोण घेऊन येतं, तर हिमोग्लोबिन हे कार्बन डायऑक्साईड घेऊन येऊन लंग्समध्ये पोचवत असतं. The oxygenated blood is carried away from the lungs by the pulmonary veins, the only veins which carry ऑक्सिजनेटेड ब्लड. आता पल्मोनरी आर्टरीने डिऑक्सिजनेटेड ब्लड लंग्समध्ये आणून दिलं, तिथं कार्बन डायऑक्साईड ऑक्सिजनची एक्सचेंज झाली, कार्बन डायऑक्साईड काढून घेतला, ऑक्सिजन ब्लडमध्ये टाकला, ते ब्लड जे डिऑक्सिजनेटेड होतं ते ऑक्सिजनेटेड झालं. आता तिथनं पल्मोनरी व्हेन बाहेर पडते आणि ती काय करते, हे ब्लड पुन्हा हार्टपाशी आणून देते. म्हणून ही जी व्हेन आहे ही एक्सेप्शन आहे, कारण ह्याच्यामध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड असतं आणि हे ब्लड कुठे येतं, पुन्हा लेफ्ट ॲट्रियममध्ये हार्टच्या आणून टाकलं जातं. डायग्रॅम शेजारची नीट बघा, ती लक्षात ठेवा. ही जर डायग्रॅम तुम्ही नीट लक्षात ठेवली तर तुम्हाला हार्टचं फंक्शनिंग एक्सप्लेन करताना खूप सोपं जाणार आहे. Pulmonary veins pour oxygenated blood in left atrium which is further poured into left ventricle. आता हे पल्मोनरी व्हेनमधनं आलेलं ब्लड जे आहे डायग्राममध्ये बघा पुन्हा नीट, ॲरोज पण दाखवलेले आहेत ब्लड फ्लोचे, तर ते लंग्समधनं पल्मोनरी व्हेन आणून लेफ्ट एट्रियममध्ये टाकते, तिथनं ते लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये पुश केलं जातं. The backflow of the oxygenated blood into left atrium is prevented by bicuspid valve or mitral valve. आता लेफ्ट ॲट्रियम आणि लेफ्ट व्हेंट्रिकल ह्यांच्यामध्ये सुद्धा बॅकफ्लो प्रिव्हेंट करायला पाहिजे. मग तिथं जो वॉल असतो तो बायकस्पिड वॉल्व. बायकस्पिड म्हणजे त्याला 2 पार्ट फक्त असतात. ट्रायकस्पिडमध्ये 3 पार्ट असतात, बायकस्पिडमध्ये 2च पार्ट असतात किंवा त्याला मायट्रियल वॉल्व सुद्धा म्हणतात. हा वॉल्व काय करतो, ज्यावेळी लेफ्ट व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होतं त्यावेळी लेफ्ट ॲट्रियममध्ये वरच्या बाजूला ब्लडचा फ्लो रिस्ट्रिक्ट करतं. ही सगळी वॉल्वची नावं लक्षात ठेवा. कुठल्या चेंबरच्या 2 चेंबरमध्ये कुठले वॉल्व आहेत, कुठल्या प्रकारचे आहेत, हे खूप खूप इम्पॉर्टंट आहे. As heart contracts, left ventricle pushes oxygenated blood into aorta, the largest artery in our body. आता लेफ्ट व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होतं आणि ते काय करतं, त्यातलं जे ऑक्सिजनेटेड ब्लड जे लंग्सपासून आलेलं आहे ते काय करतं, जी मेन ब्लड व्हेसल आहे जी हार्टमधनं ऑक्सिजनेटेड ब्लड बाहेर काढते तिला ॲओर्टा म्हणतात. ही बॉडीतली सगळ्यात मोठी ब्लड व्हेसल असते, त्यामध्ये हे काय करतं, ऑक्सिजनेटेड ब्लड पुश केलं जातं. ओपनिंग बिटवीन लेफ्ट व्हेंट्रिकल अँड ॲओर्टा इज गार्डेड बाय सेमिल्युनार व्हॉल्व. पुन्हा लेफ्ट व्हेंट्रिकलमधनं ॲओर्टामध्ये जे ब्लड जातंय ते अंडर प्रेशर असतं, त्यामुळे ते पुन्हा मागं येऊ शकतं. मग हा बॅकफ्लो रिस्ट्रिक्ट करण्यासाठी लेफ्ट व्हेंट्रिकल आणि ॲओर्टा ह्यांच्यामध्ये सेमिल्युनार व्हॉल्व तुम्हाला दिसून येईल. खालच्या पिक्चरमध्ये दिसते बघा, लेफ्ट व्हेंट्रिकलकडनं बॉडीकडे जे ब्लड जातंय
तिथं ॲओर्टा असं नाव लिहिलेलं आहे. म्हणजे आता जर ब्लड फ्लो आपण केअरफुली जर बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की बॉडीतनं ब्लड व्हेन्स दोन येतात, सुपर व्हेना कावा, इन्फिरियर व्हेना कावा. त्या राईट एट्रियममध्ये ब्लड आणून टाकतात. त्या राईट एट्रियममधनं लेफ्ट एट्रियममध्ये राईट व्हेंट्रिकलमध्ये ब्लड येतं. तिथं मध्ये एक ट्रायकस्पिड व्हॉल्व असतो. राईट व्हेंट्रिकलमधनं ते ब्लड पल्मोनरी आर्टरीमध्ये पुश केलं जातं. तिथनं ते ब्लड लंग्समध्ये येतं. लंग्समध्ये गॅशियस एक्सचेंज होते. तिथनं पल्मोनरी व्हेन ते ऑक्सिजनेटेड ब्लड आणून टाकतं लेफ्ट एट्रियममध्ये. लेफ्ट एट्रियममधनं ब्लड येतं लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये आणि लेफ्ट व्हेंट्रिकलमधनं ते ब्लड ॲओर्टामध्ये पुश केलं जातं आणि तिथनं ते सगळ्या बॉडीला ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय केलं जातं. हा फ्लो लक्षात ठेवायला ही डायग्रॅम जर तुम्ही व्यवस्थित स्टडी केली तर तुम्हाला खूप सोपं जाईल ह्याच्यावरचा येणारा क्वेश्चन लिहिण्यासाठी. The aorta branches into several small arteries which supply the oxygenated blood to all parts of the body. आता ही जी एओर्टा आहे ही मेन एओर्टा असते, मोठी असते. ती पुन्हा फर्दर त्याचं ब्रँचिंग होतं आर्टरीजमध्ये आणि त्याच्यातनं बॉडीच्या सगळ्या पार्टला हे ऑक्सिजनेटेड ब्लड काय केलं जातं, सप्लाय केलं जातं. साईडच्या फिगरमध्ये तुम्हाला हार्टचं पिक्चर दाखवलं आहे आणि ती मेन एओर्टाची बाहेर पडणारी जी मोठी आहे ते त्याच्यामध्ये दाखवले आणि त्याच्या पुढं ब्रँचेस झालेल्या पण तुम्हाला दिसून येतील. आता ह्या डायग्राममध्ये जर तुम्ही बघितलं तर शेजारी हार्टची डायग्राम आहे, त्याच्यामध्ये ॲरो दाखवलेले आहेत कुठनं कसं ब्लड वेसल जातं आणि आपण जी डायग्राम ड्रॉ केलेली आहे ती पण डायग्राम दाखवली आहे. दोन्हीचं तुम्ही जर कंपॅरिझन करून बघितलं तर तुम्हाला एक्झॅक्ट लक्षात येईल की हार्टमध्ये ब्लड फ्लो कुठल्या चेंबरमधनं कुठल्या चेंबरमध्ये होत असतो आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायलाच पाहिजे. त्यामुळे ह्या दोन फिगर व्यवस्थित स्टडी करा. आता पुढचा पार्ट आपण बघूया. व्हेन हार्ट रिलॅक्सेस राईट अँड लेफ्ट एट्रिया आर फिल्ड विथ डिऑक्सिजनेटेड अँड ऑक्सिजनेटेड ब्लड रिस्पेक्टिव्हली. ज्यावेळी हार्ट रिलॅक्स होतं त्यावेळी काय होतं, राईट आणि लेफ्ट एट्रिया म्हणजे वरचे चेंबर जे आहेत ते डिऑक्सिजनेटेड आणि ऑक्सिजनेटेड ब्लडनी भरले जातात. म्हणजे राईट एट्रियामध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड येतं, लेफ्ट एट्रियामध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड येतं आणि ह्या दोन्हीमध्ये ब्लड फिल केलं जातं. केव्हा, ज्यावेळी हार्ट रिलॅक्स होतं तेव्हा. खालच्या फिगरमध्ये दाखवले, रिलॅक्स पोझिशन दाखवली आहे. त्याच्यात जर तुम्ही बघितलं तर राईट एट्रियम आणि लेफ्ट एट्रियममध्ये ब्लड फिल झालेलं आहे. त्याच्या पुढची काय परिस्थिती होते, व्हेन हार्ट कॉन्ट्रॅक्ट्स डिऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम राईट व्हेंट्रिकल इज पुश्ड इन टू पल्मोनरी आर्टरी अँड ऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम लेफ्ट व्हेंट्रिकल इज पुश्ड इन टू एओर्टा. आता ज्यावेळी हार्ट कॉन्ट्रॅक्ट होतं त्यावेळी काय होतं, खालचे जे दोन चेंबर आहेत म्हणजे राईट व्हेंट्रिकल आणि लेफ्ट व्हेंट्रिकल ह्याच्यातलं ब्लड पुढे पुश केलं जातं. राईट व्हेंट्रिकलमधलं ब्लड कुठे पुश केलं जातं, पल्मोनरी आर्टरीकडे. म्हणजे पल्मोनरी आर्टरीतनं ते लंग्समध्ये जातं. हे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे आणि इकडं ज्यावेळी ऑक्सिजनेटेड ब्लड जे लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये कलेक्ट झालेलं आहे ते काय केलं जातं, एओर्टामध्ये म्हणजे बॉडीकडे पुश केलं जातं. म्हणजे वरचा पार्ट रिलॅक्स झाला की राईट आणि लेफ्ट ॲट्रियममध्ये ऑक्सिजनेटेड डिऑक्सिजनेटेड ब्लड येतं आणि खालचा पार्ट ज्यावेळी कॉन्ट्रॅक्ट होतो त्यावेळी लेफ्ट आणि राईट व्हेंट्रिकल्समधलं ब्लड काय होतं, पुढच्या दिशेला पुश केलं जातं. त्या पिक्चरमध्ये पण तुम्हाला दाखवलेलं आहे बघा, राईट आणि लेफ्ट व्हेंट्रिकल्स दाखवले आहेत आणि त्यातनं ते कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर ते ब्लड पुढं एओर्टामध्ये आणि पल्मोनरी आर्टरीमध्ये पुश झालेलं तुम्हाला दिसून येतंय. दस अल्टरनेट कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ हार्ट रिझल्ट्स इन द सप्लाय ऑफ ऑक्सिजनेटेड ब्लड अँड कलेक्शन ऑफ डिऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम डिफरंट पार्ट्स ऑफ द बॉडी. मग त्याच्यामुळं ही जी अल्टरनेट कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशनची प्रोसेस आहे ह्याच्यामुळं काय होतं, हार्टमध्ये ऑक्सिजनेटेड ब्लडचा सप्लाय होतो, डिऑक्सिजनेटेड ब्लड करेक्ट होतं आणि तसंच ऑक्सिजनेटेड ब्लडचा सप्लाय बॉडीला केला जातो आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड पुन्हा हार्टमध्ये आणलं जातं. म्हणजे ह्या दोन फेजेस ज्या आहेत, कॉन्ट्रॅक्शनमुळे रिलॅक्सेशनमुळे ब्लड हार्टमध्ये येतं आणि कॉन्ट्रॅक्शनमुळे हार्टमधनं ब्लड बाहेर टाकून दिलं जातं. त्यामुळे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन ऑफ हार्ट ह्या ज्या अल्टरनेट प्रोसेस आहेत ह्या खूप इम्पॉर्टंट आहेत. आता पुढचा पार्ट आपण बघूया, हार्टबीट म्हणजे काय आणि स्टेथोस्कोप त्याच्यासाठी जो वापरला जातो तो काय काम करतो. हार्ट रिदमिकली कॉन्ट्रॅक्ट्स अँड रिलॅक्सेस फॉर अबाउट 70 to 72 टाइम्स इन अ मिनिट.
आपलं हार्ट जर बघितलं तर ह्याचं जे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन आहे हे एका रिदममध्ये होत असतं, एका ठेक्यामध्ये होत असतं आणि ते एका मिनिटाला किती वेळा होतं? 70 ते 72 वेळा आपलं हार्ट जे आहे हे कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होत असतं. कुठे? हेल्दी पर्सनमध्ये. दिस रिदमिक कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन इज टुगेदर कन्सिडर्ड ॲज वन हार्ट बीट. हे जे एका पाठोपाठ एक होणारं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन आहे हे एकत्र त्याला आपण काय म्हणतो? एक हार्टबीट असं म्हणतो. तुम्ही जर छातीवर हात ठेवला तर तुम्हाला हा हार्टबीट हा जाणवत असतो. अ फेज ऑफ कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट मसल्स इज सिस्टॉल. ज्यावेळी हार्ट मसल कॉन्ट्रॅक्ट होतात म्हणजे स्क्वीज होतात त्याला म्हटलं जातं सिस्टॉलिक फेज. अ फेज ऑफ रिलॅक्सेशन ऑफ हार्ट मसल, आणि ज्यावेळी हे रिलॅक्स होतात म्हणजे लूज पडतात त्याला म्हटलं जातं डायस्टॉलिक फेज. खालच्या पिक्चरमध्ये जर तुम्ही शेजारच्या बघितलं तर पहिल्या ह्याच्यामध्ये काय झालेत? हार्ट मसल कॉन्ट्रॅक्ट झालेले आहेत, हार्टचा शेप थोडासा कमी झालेला तुम्हाला दिसतो. दिस इज कॉल्ड सिस्टॉल. आणि दुसऱ्या त्याच्या शेजारच्या पार्टमध्ये हार्ट बल्ज झालेले म्हणजे ते मसल्स रिलॅक्स झालेले, दॅट इज कॉल्ड डायस्टॉल. आणि एक सिस्टॉल आणि एक डायस्टॉल मिळून एक हार्टबीट आपण काउंट करत असतो. आता हे होतं कसं? फर्स्ट एट्रिया कॉन्ट्रॅक्ट टू पुश ब्लड इन टू व्हेंट्रिकल्स. पहिल्यांदा काय होतं? वरचा पार्ट म्हणजे एट्रिया हे कॉन्ट्रॅक्ट होतात आणि ते ब्लड काय करतात? व्हेंट्रिकलमध्ये पुश करतात. अँड देन व्हेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट टू पंप ब्लड इन टू ब्लड व्हेसल. तिथनं खाली जे ब्लड आलेलं आहे नंतर व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट्स होतात आणि त्या काय करतात? ब्लड व्हेसल्समध्ये ब्लड पुश करतात. म्हणजे पहिल्यांदा ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट होतात, त्या व्हेंट्रिकलमध्ये ब्लड पुश करतं, नंतर व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट्स होतात आणि ते ब्लड जे आहे ते ब्लड व्हेसल्समध्ये पुश होतं. कॉन्ट्रॅक्शन ऑफ आर्टेरियल चेंबर्स अँड देन द व्हेंट्रिक्युलर चेंबर्स आर टू फेजेस ऑफ हार्टबीट. म्हणजे हार्टबीटमध्ये एक फेज आहे ज्याच्यामध्ये एट्रियल चेंबर्स कॉन्ट्रॅक्ट होतात आणि दुसऱ्या फेजमध्ये व्हेंट्रिक्युलर चेंबर कॉन्ट्रॅक्ट होतात आणि ह्या दोन फेज मिळून एक हार्टबीट तयार होतो. ते कसं होतं हे शेजारच्या डायग्रॅममध्ये तुम्हाला बघायला मिळेल. ती डायग्रॅम व्यवस्थित जर बघितली तर तुम्हाला लक्षात येईल की काय कॉन्ट्रॅक्ट झाल्यावर ब्लड कुठनं कुठं जातं आणि त्या ब्लडचा फ्लो कसा होतो. म्हणजे पहिल्यांदी वरचा पार्ट ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट होतात आणि नंतर खालचा पार्ट म्हणजे व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होतात आणि हे दोन्हीचे कॉन्ट्रॅक्शन मिळून आपण एक हार्टबीट काउंट करत असतो. इफ यू लिसन केअरफुली द हार्टबीट्स कॅन बी हर्ड लब डब वन पॉज अगेन लब डब अँड अगेन पॉज. असा हा जो साऊंड येतो लब डब पॉज, लब डब पॉज, असा तुम्हाला हार्टबीटचा साऊंड ऐकायला मिळतो. दीज साऊंड्स आर कॉज्ड बाय द कॉन्ट्रॅक्शन ऑफ मसल्स अँड शटिंग डाऊन ऑफ वॉल्स. आता हा लब डब हा जो आवाज आहे हा कशाचा असतो? तर मसल कॉन्ट्रॅक्ट होऊन आतले जे वॉल आपण जे बघितले होते दोन चेंबरच्या मधले ट्रायकस्पिड वॉल असेल, बायकस्पिड वॉल असेल, सेमिन्युलर वॉल असेल, मायट्रियल वॉल असेल, हे वॉल जे क्लोज होतात आणि ओपन होतात त्याचा हा आवाज असतो. खाली पिक्चरमध्ये तुम्हाला क्लिअर कट दाखवलेलं बघा. लब हा जो आवाज आहे त्यावेळी काय होतं की वरच्या ह्याचे जे वॉल्स आहेत व्हेंट्रिकल आणि एट्रियम मधले जे वॉल्स आहेत ते क्लोज होतात, त्याचा तो लब आवाज येतो. आणि डब आवाज केव्हा येतो? ते वॉल ओपन होतात आणि ब्लड व्हेसल्समध्ये जे ब्लड जाणार आहे ते वॉल्स क्लोज होतात, त्याच्यामुळे तो डब आवाज येतो. इन द लब फेज द व्हेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट अँड द कस्पिड वॉल्स क्लोज. लब हा जो पहिला आवाज आहे त्याच्यामध्ये काय होतं? व्हेंट्रिकल्स जे आहेत खालचा पार्ट हार्टचा तो कॉन्ट्रॅक्ट होतो आणि त्याच्यामुळं काय होतं? एट्रियम आणि व्हेंट्रिकलमध्ये जे कस्पिड वॉल्स आहेत ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड वॉल हे क्लोज होतात. तिथं खाली फिगरमध्ये मी तुम्हाला येलो कलरचं सर्कल करून दाखवलेलं आहे बघा. इन द डब फेज द पल्मोनरी अँड द एओर्टिक वॉल्स क्लोज. डब हा जो आवाज येतो त्यावेळी काय होतं की त्यावेळी व्हेंट्रिकल्स जी स्क्वीज झालेली असतात त्याच्यामुळं वरचे जे हे ॲट्रिया जे आहेत हे प्रेस झालेले असतात, कॉन्ट्रॅक्ट झालेले असतात आणि त्यामुळं ब्लड व्हेसलमध्ये जाणारे पल्मोनरी आणि एओर्टिक वॉल जे आहेत हे वॉल्स काय होतात? क्लोज होतात आणि त्याचा डब हा असा आवाज येतो. ह्या दोन फेजेस तुम्हाला क्लिअर खालच्या पिक्चरमध्ये दाखवलेल्या आहेत, त्या समजून घ्या. We can listen to the sounds of the heart with unaided ears, but can listen better with instrument called stethoscope. आता आपण कुठलाही हे
इन्स्ट्रुमेंट न वापरता आपल्या हार्टचा आवाज आपण ऐकू शकतो, किंवा जर तुम्ही कोणाच्या छातीला कान लावला तर तो तुम्हाला आवाज ऐकू येतो, पण तो इतका क्लिअर नसतो. मग स्टेथोस्कोप हे जर इन्स्ट्रुमेंट वापरलं तर हा आवाज आहे हा एकदम आपल्याला क्लिअर ऐकायला मिळतो. डॉक्टर्स यूज द स्टेथोस्कोप टू फाइंड अँड अनॉमॅलिज इन द फंक्शन्स ऑफ द हार्ट. आता हा लब डब लब डब लब डब हा जो रिदमिक साऊंड आहे, ह्याच्यामध्ये जर तो रिदम कुठे कट होत असेल, काही त्याच्या आवाजात फरक असेल, तर त्याच्यावरनं डॉक्टर हार्टच्या फंक्शनमधल्या काही जे प्रॉब्लेम्स असतात हे त्या स्टेथोस्कोपच्या मदतीने समजून घेऊ शकतात. आता बघूया आपण पल्स म्हणजे काय. ड्युरिंग अ सिस्टॉल व्हेंट्रिकल्स पंप ब्लड इन टू आर्टरीज अंडर प्रेशर. ज्यावेळी सिस्टॉलिक कंडिशन असते, खाली पिक्चर दाखवलंय बघा, सिस्टॉलिक म्हणजे काय, कॉन्ट्रॅक्शन ऑफ द मसल, त्यावेळी व्हेंट्रिकल्समधलं ब्लड जे आहे हे आर्टरीजमध्ये प्रेशरनी पुश केलं जातं, म्हणजे खालच्या पार्टमधलं ब्लड आर्टरीजमध्ये पुश केलं जातं. ड्युरिंग अ डायस्टॉल नो ब्लड इज पंप्ड इन टू द आर्टरीज. डायस्टॉल म्हणजे वरचा पार्ट स्क्वीज होणं किंवा हार्टचे मसल रिलॅक्स होणं, त्यावेळी कुठलंही ब्लड हे आर्टरीजमध्ये पुश केलं जात नाही. दोन्हीही फेजेस तिथं खाली तुम्हाला दाखवलेले आहेत बघा. फॉरवर्ड मुवमेंट ऑफ ब्लड ड्युरिंग अ सिस्टॉल कॉजेस अ प्रेशर वेव्ह टू बी जनरेटेड अक्रॉस द आर्टरी. ज्यावेळी सिस्टॉल होतं म्हणजे काय, ब्लड आर्टरीजमध्ये पुश केलं जातं, प्रेशर वेव्ह एक तयार होते आणि ही पूर्ण आर्टरी भरती प्रेशर वेव्ह पुढे पुढे सरकत जाते. दिस लीड्स टू अ थ्रॉबिंग सेन्सेशन नोन ॲज पल्स. आणि ह्याच्यामुळं काय होतं, एक थ्रॉबिंग सेन्सेशन तुम्हाला जाणवतो, तो प्रेशर वेव्ह आली की असा एक थ्रॉब तुम्हाला जाणवतो आणि ह्यालाच आपण काय म्हणतो, पल्स असं म्हणतो. शेजारच्या पिक्चरमध्ये दाखवलंय बघा, हार्ट दाखवलंय, तिथनं ती आर्टरी त्या माणसाच्या रिस्टपर्यंत आलेली आहे आणि तिथं त्याला ती पल्स जाणवते आहे. हार्ट ज्यावेळी ब्लड पुश करतं आर्टरीमध्ये, त्यावेळी जी प्रेशर वेव्ह जनरेट होते ती तुम्हाला थ्रूआउट आर्टरीज जाणवते अँड दॅट इज नथिंग बट ए पल्स. It can be felt in places where arteries are comparatively superficial on the wrist, sides of the neck and the temple. आता हा पल्स तुम्हाला कुठे कुठे जाणवतो, ह्या आर्टरीज कंपॅरेटिव्हली स्किनच्या जवळ जिथं सुपरफिशियल आलेले असतात. युजली आर्टरीज ह्या डीप इनसाइड द बॉडी फ्लो होत असतात आणि व्हेन्स ज्या आहेत ह्या स्किनपासून फ्लो करत असतात. म्हणून तुम्ही जर तुमच्या बॉडी पार्ट्सवरचे जर व्हेन्सचे हे ब्लड वेसल्सचे जर कलर बघितले तर ते ग्रीनिश दिसतात, कारण त्या व्हेन्स आहेत, त्याच्यात डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे. लक्षात आलं. पण काही ठिकाणी आपल्या बॉडीमध्ये ह्या आर्टरीज ज्या आहेत ह्या स्किनच्या अगदी जवळ आलेल्या असतात, एकदम सुपरफिशियल असतात आणि अशा पॉईंटला तुम्हाला हा पल्स जाणवू शकतो. कुठले कुठले पॉईंट्स आहेत शेजारच्या पिक्चरमध्ये दाखवलेत बघा. इथं टेम्पल्स असतात, त्याच्यानंतर नेकला एक पॉईंट असतो, त्याच्यानंतर हार्टवरती हात ठेवला तर जाणवतंच, इथं आपल्या कोपराच्या आतल्या बाजूला तुम्हाला जाणवतं, त्याच्यानंतर मनगटापाशी जाणवतं. हे काही पॉईंट्स आहेत जिथं आपण पल्स फील करू शकतो. इच हार्टबीट इज वन पल्स इन आर्टरीज. प्रत्येक हार्टबीट काय करत असतो, एक पल्स आर्टरीमध्ये क्रिएट करत असतो. पल्स रेट पर मिनिट इंडिकेट्स द रेट ऑफ हार्टबीट. एका मिनिटाला तुम्ही किती पल्स मोजतायत ह्याच्यावरनं तुम्हाला किती हार्टबीट तुमचे एका मिनिटात होत आहेत हे तुम्ही ओळखू शकता. हेन्स द रेट ऑफ हार्टबीट्स अँड द पल्स इज द सेम इन अ मिनिट. आणि ह्याच्यामुळंच एक हार्टबीट म्हणजे एक पल्स तयार होतो. लक्षात घ्या, आलं लक्षात. त्यामुळं तुम्हाला तुमचा हार्टबीटचा रेट म्हणजे काय, तर एका मिनिटात किती पल्स तुम्ही काउंट करताय, दॅट इज इक्वल टू युअर हार्टबीट रेट. सो फ्रेंड्स, इथं हा आपला पार्ट 2 जो आहे हा संपला. ह्याच्यात आपण आता काय काय बघितलं, स्ट्रक्चर ऑफ हार्ट आधी बघितलं आपण, त्याचे कसे 4 चेंबर तयार झालेले असतात ते चेंबर्स आपण बघितले. त्याच्यानंतर फंक्शनिंग ऑफ द हार्ट बघितलं, म्हणजे काय की हार्टमध्ये ब्लड कसं कसं फ्लो होतं आणि ते बॉडीत कसं फ्लो होतं, बॉडीकडनं कुठल्या व्हेसल्स ब्लड आणून हार्टमध्ये पोचवतात, आतले जे 4 चेंबर्स आहेत त्याच्यातलं कुठल्या चेंबरमधनं कुठल्या चेंबरमध्ये ब्लड फ्लो होतं, त्याच्यानंतर कुठल्या चेंबरमधनं ते बॉडीला सप्लाय होतं, ते फंक्शनिंग आपण हार्टचं बघितलं. त्याच्यासाठी कुठले व्हॉल्व्स काम करतात ते बघितले आपण. त्याच्यानंतरचा पार्ट बघितला हार्टबीट म्हणजे काय आणि स्टेथोस्कोप म्हणजे काय, आणि लास्ट आपण बघितलं पल्स म्हणजे काय. सो फ्रेंड्स, इथं हा ट्रान्सपोर्टेशन इन ॲनिमल्स अँड प्लांट्सचा पार्ट 2 संपला. हा व्हिडिओ आपल्या वेब पोर्टलवरती ॲपवरती लोड केलेला आहे. तसंच ह्या स्लाईड्स लोड केलेल्या आहेत. व्हिडिओ नीट स्टडी करा, स्लाईड्सवरनं तुमच्या स्वतःच्या नोट्स तयार करा आणि वर्कशीट सॉल्व करा. बघा, हा पार्ट खूप महत्त्वाचा आहे, कारण इथं तुम्हाला हार्टचं फंक्शनिंग सगळं समजून दिलेलं आहे. त्यामुळे हा पार्ट व्यवस्थित स्टडी करा, कारण ह्याच्यावरच पुढच्या स्टँडर्डमधलं सगळं सर्क्युलेटरी सिस्टीम डिपेंड आहे.
So here ends the part 2 of transportation in animals and plants. Thank you.